जाणताराचा पिंपळी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय. रोशन आणि संकेत मैदानाच्या दिशेने सलामीच्या भूमिकेत. मॅच कडे. मॅच इज ऑन. पहिला बॉल रोशन साठी. बॉलिंग ट्रॅक वरती सुबोध, मागील मॅचचा हिरो, या मॅच मध्ये तशीच अपेक्षा. कधी कधी क्रिकेटच्या पटलावरती एखादा दिवस एखाद्या खेळाडूच्या नावावरती महत्वपूर्ण असतो. त्या दिवशी त्या खेळाडूच्या प्रमाणे सर्व काही मैदानाच्या आतमध्ये चालतं आणि तशाच पद्धतीनं जणू काही या दिवसामध्ये देखील सुबोधच्या नावानं दिवस जातो की काय, कारण दुसरा बॉल देखील चांगल्या रीतीनं फेकलाय. अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल आणि त्याचप्रमाणे दिशा देखील खराब. अंपायर डिसिजन इट इज वाईट. वाईट प्लस 1 अशा 2 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. 2च्या मदतीने धाबेचा होतो श्री गणेशा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धाबा धाव फलकावरती. एक बॉल संपलाय आणि इथे मात्र दुसऱ्या बॉलवरती सन्मान देण्याचा प्रयत्न. दुसरा बॉल निर्धाव येतोय. निर्धावाच्या साह्यानं 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धाबा धाव फलकावरती. मगाशी उल्लेख केला 2 बॉल संपले होते, पण तो एक अतिरिक्त धाव. त्यामध्ये 2 चेंडू आता खऱ्या अर्थानं क्लिअर केलेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुबोधनं आणि धाबा खर्च केल्यात 2. 2 बॉल 2, 3 ओव्हरची मॅच. सुबोधचा तिसरा बॉल समोरच्या दिशेनं स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह बॉलला पाठवला लॉंग ऑन रिझन मध्ये. 6 धाबांकरिता येतो हा षटकार. आठ या धावसंख्येवरती. तिसऱ्या बॉलवरती आला षटकार. 3 ओव्हरची मॅच. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न करतायत संकेत आणि इथे मात्र चांगली स्टंपिंग. यष्टांच्या मागे चपलाई पहा क्षेत्ररक्षका ज्येष्ठ रक्षकाची. स्टंपिंगच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाथ. पहिला धक्का लागलाय जाणता राजा पिंपोळी संघाला संकेतच्या स्वरूपात. मध्ये संदीप. संदीपचा बॉल. संदीपसाठी हा बॉल आणि खऱ्या अर्थानं मिड विकेटला पाठवलाय. डीप मिड विकेटला सीमा पार षटकार. शेवटचा बॉल या षटकातील. शेवटचा बॉल या षटकातील सुबोधच्या. थोडस घातक ठरलं हे षटक खऱ्या अर्थानं वरसाई भरोसे या संघासाठी.
चांगली मजबूत सुरुवात पहिल्या षटकामध्ये धाबा जमवल्यात. ते जाणता राजा पिंपळी टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना 1 ओव्हरच्या अंती 15 या धावसंख्येवरती 1-15 अशी अवस्था. पहिल्या षटकामध्ये तब्बल धाबा खर्च केला सुबोधनं 15. मागील मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये P1 षटक हाताला असताना या खेळाडूंना 3 धाबा खर्च केल्या होत्या. चांगली सुरुवात करून दिली होती. या षटकामध्ये थोडीशी आता चुकी या मॅच मध्ये करत असताना सुबोध 15 धाबा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्यात. पहिले 17 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जाणता राजा पिंपळी संघ मजबूत अवस्थेमध्ये 1-15 चांगली बॅटिंग. रोशन आणि संदीपच्या माध्यमातून संकेतने देखील एक षटकार प्रस्थापित केला होता. चांगली बॅटिंग ऑलराऊंड परफॉर्मन्स जाणता राजा पिंपळी संघाकडून देखील. प्रत्येक बॅट्समनच्या बॅटमधून जेव्हा धावा येतात ना त्यावेळी संघ एका मजबूत स्थितीमध्ये असतो आणि त्याच पद्धतीची बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 3 बॅटर्स खऱ्या अर्थानं सामना केला षटकाचा आणि 2 बॅट्समनच्या माध्यमातून 2 षटकार आले आणि त्यानंतर रोशन मात्र 1 बॉल डॉट खेळतोय. रोशनकडे ताकद आहे मोठ्या फटक्यांची. अजूनही रोशन मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 षटक 15 धाबा धाव फलकावरती. सेकंड स्पेल मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी आलाय साहिल हा गोलंदाज. पहिला बॉल साहिलचा बॉल संदीपसाठी. आडव्या बॅटनं फटका पुरेपूर बॅटवरती आला नाही. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगली गोलंदाजी जशा रीतीने क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज साहिल आणि इथे मात्र एकेरीनं धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धाबा धाव फलकावरती 16. मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग वरोसे संघाने केली आहे. याच विपरीत चांगला टार्गेट सेट करणं गरजेचं आहे त्यांच्या विपरीत खेळत असताना. हे देखील जाणता राजा पिंपळीला माहिती आहे आणि त्याच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साध्य करत असताना धाबा धाव फलकावरती 16. नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती साहिल. बॅकफुटला जाऊन कट करत होता रोशनला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. अतिरिक्त ऑफ स्टिकच्या बाहेर. अंपायर डिसिजन इट इज वाईट. वाईटच्या मदतीने एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा धाव फलकावरती 1 ने ऍड होतील. धाबा धाव फलकावरती 17च्या घरात 17 धाबा धाव फलकावरती. साहिलचा बॉल लोवर फुल टॉस अलॉंग द कार्पेट केलाय. गॅप आहे मोठी. क्षेत्ररक्षकांना नाहीये काही चान्स. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑन या 4 धावसंख्येनं 21 धाबा धाव फलकावरती. हुक करायचा होता. अतिरिक्त उंचीवरून जाणारा हा बॉल. दिशा देखील खराब. अतिरिक्त धावसंख्येनं पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलकामध्ये भर. धाबा धाव फलकावरती तब्बल 22 अंकावरती जाऊन पोहोचले. कमालीची बॅटिंग. 3 ओव्हरची मॅच आहे आणि या मॅच मध्ये जास्तीत जास्त धाब्यांचा टार्गेट सेट करणं प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात गरजेचं आहे आणि तीच कामगिरी रोशनसाठी. हा बॉल यार्कर लेंथ. कमालीचा बॉल. वेग होता या बॉलवरती आणि प्रचंड वेगानं चाललाय. जमिनीला गुदगुल्या करत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मिळेल सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा एकेरीनं धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचले. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करताना दिसतोय जाणता राजा पिंपळी संघ. परंतु थांबावं लागेल. इथे देखील मोठा फटका खेचायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. गोलंदाज स्वतः प्रयत्न करतोय आणि इथे मात्र चुकी केली आहे. 2 धाबा मिळतील. कॅच ड्रॉप. 2च्या मदतीने धावसंख्या 25 अंकावरती जाऊन पोहोचली. 25 धाबा धाव फलकावरती. बॉल शिल्लक असेल या षटकातील अजूनही 2. 25 धाबा धाव फलकावरती. 1.4 बॉलचा खेळ संपलाय. 10 बॉल मध्ये 25 धाबा जमवल्यात.
अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली चित्ताच्या चपलाईनं यष्टीरक्षण चालू आहे. चांगली फिल्डिंग क्षेत्ररक्षणामध्ये 100% द्यावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. धाबाधाव फलकावरती या डॉट बॉलच्या साह्यानं स्थिर राहतील 25 धावसंख्येवरती. शेवटचा बॉल या षटकातील प्रगतीपथावरती दुसरं षटक मार्गस्थ असताना लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना गोलंदाज साहिल. हा बॉल जसा आलाय तसा फेकून दिला डीप स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. धावफलकावरती 29 धाबा. जांताराचा पिंपळी प्रथम बॅटिंग करत असताना बल्लाडा लक्ष्याकडे वाटचाल करतो या 3 षटकाच्या मॅच मध्ये. तिसरे षटक प्रगतीपथावरती विश्वास टेबल विराज या गोलंदाजावरती. स्लॉग षटक अंतिम षटक या मॅच मधील या सत्रातील. पहिला बॉल विराजचा हलक्यातनं फक्त पुश केलाय स्टिअर केलाय बॉल ग्लास केलाय बॉल जाईल थर्ड मॅन रिझन मध्ये. हा येतोय चौकार. सलामीच्या भूमिकेत गेला रोशन. संकेत बाद झाला होता त्यानंतर संदीप आणि रोशनची पार्टनरशिप चांगल्या रीतीने बहरताना दिसते या मॅच मध्ये. चांगला बॉल होता वेगवान फक्त दिशा दिली लेट कट पद्धतीचा फटका बॉल थर्ड मॅन झोन मध्ये 4 धावसंख्येकरिता गेला. 4 धावसंख्येसाठी 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 33 या अंकावरती. 5 बॉल शिल्लक आहेत. स्वागत केले स्लॉकच्या षटकाचा या 4 धावसंख्येनं. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेचायचा प्रयत्न रोशनच्या बॉल वरती आता फटका फसलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद. रोशन बॅक टू द डग आउट.
रोशन बाद झालाय. रोशनची चांगली इनिंग आपण पाहिली असेल. छोटी इनिंग होती परंतु चांगली इनिंग. 9 धावसंख्येची ती इनिंग. धाव फलकावरती 33, 2 विकेट मैदानाच्या बाहेर. तिसरा बॉल षटकातील बॅटला ब्रश करून बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चुकी करणार नाही यष्टीरक्षक. आणखी एक धक्का लागलाय. एका मागोमागे एक धक्का बसत असताना तू चल माया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक तिसरा मैदानाच्या बाहेर जातोय. कमांड डीजे. तिहेरी आकडा मैदानाच्या स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. मॅजिकल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 3-3-3 आणि तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती 3 बॉल संपलेत. तिहेरी एक्स फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आणि स्कोरबोर्ड वरती आपण देखील पाहतोय 3-3-3. तिसऱ्या षटकातील 3 बॉल देखील संपलेत. तिहेरी मॅजिकल फिगर मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती तयार विराज. विराजचा बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलचे होते सांगता. डॉट बॉल न धावसंख्या स्थिर 33 या धावसंख्येवरती या षटकामध्ये धावा वाचवल्यात विराज या गोलंदाजानं. पहिल्या बॉलवरती जसा चौकार आला तसे बाकी 3 बॉल जर आपण पाहिले ना टाइम लाईन वरती तर निर्धाव चेंडू आहेत. 2 विकेट आणि त्यानंतर 1 डॉट. हाफ ट्रॅकर बॉल. पुलचा धमाका. पुल सक्सेसफुल. आउट ऑफ द पार्क. षटकार. दंताराजा पिंपळूण संघाचा यंगस्टर चांगली कामगिरी करत असताना 2 बॉल 6 धावसंख्येची चांगली इनिंग साकारत असताना हा बॉल देखील चांगला फटका. पुलचा फटका. यावेळी चेंडू एक टप्प्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. रनआउटची संधी आणि ते संधी गमावली आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये 3 धावा सक्सेसरित्या पूर्ण झाल्या. पहिलं सत्र संपलंय. मैदानाच्या आतमध्ये जांताराजा पिंपळोली प्रथम बॅटिंग करत असताना जमवल्यात त्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 42 धाव फलकावरती येणारे 18 बॉल 43 धावसंख्येची गरज असेल ती वरसाई भरोसे या संघाला.
सेकंड राऊंड मधील पहिला सामना आपल्या समोर आहे. एकीकडे जांताराचा पिंपळ आणि त्यांच्या विरोधामध्ये वरसाई भरोसे. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय आणि एक बलाढ्य लक्ष्याकडे वाटचाल करत असताना दिसला पहिल्या सत्रामध्ये तो जांताराचा पिंपळी. तब्बल धावा जमवल्या त्या धावफलकावरती 42 आणि येणारे 18 बॉल 43 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते वरसाई भरोसे या संघाच्या विरोधात. सुबोध आणि त्याच्या समूहात सुबोध आणि त्याच्या समूहात अझर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सलामीच्या भूमिकेमध्ये वरोसे या संघाकडून. तीन ओव्हर आणि 43 धावसंख्येची गरज आहे. मागील मॅच मध्ये सुबोधने एक चांगली इनिंग साकारली होती. 34 धावसंख्येची तब्बल इनिंग त्याने साकारली होती 14 बॉल मध्ये. या मॅच मध्ये देखील तशीच अपेक्षा असेल वरसाई भरोसे या संघाची. 18 बॉल 43. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये भीड आणि त्यांच्या विरोधात धामोदे. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण उपस्थित असाल तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस का बॉक्स इथे उपस्थित व्हायचंय. भीड आणि त्यांच्या विरोधात धामोदे. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमसाठी आपण युट्यूब वरती अनुभवल्या होत्या कमेंटच्या माध्यमातून. तीच मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. अर्थातच भीड आणि त्यांच्या विरोधात धामोदे. दोन्ही टीमचे कॅप्टन फर्स्ट अँड लास्ट कॉल आपण टॉस करण्यासाठी या जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे 18 बॉल आणि लक्ष ठेवले 43 धावसंख्येचं प्रथम बॅटिंग करत असताना जांताराजा पिंपळी या संघानं प्रथम षटक 43 वाचवत असताना P1च्या षटकाची जबाबदारी संपूर्णपणे सोपवली ती केतन या गोलंदाजावरती. जांताराजा पिंपळी संघाच्या कर्णधारानं 18 बॉल 43 धावसंख्येची गरज. पहिला बॉल घेऊन तयार बॉलिंग ट्रॅक वरती ब्लॅक स्क्रीन एंड कडून गोलंदाजी मार्क वरती केतन. पहिला बॉल समोर विस्फोटक बॅट्समन सुबोध. फुल टॉस बॉल क्लासिकल स्ट्रोक. मागील मॅच मध्ये केली होती सुरुवात. दर्जेदार नेत्र दीपक फटका बॉलला पाठवलाय डीप मिड विकेटला सीमा पार चौकार. चार धावसंख्येने धावेचा श्री गणेश केलाय. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप आलाय त्यामुळे थर्ड अंपायरची भूमिका पार पाडण्यासाठी एका पंचांनी जावं आयोजकांच्या वतीनं सूचना आहेत. पहिला बॉल फुल टॉस पद्धतीनं आणि त्या रीतीनं फटका घेतला नेत्रदीपक फटका बॅट्समन सुबोधच्या बॅटमधून. मागील मॅच मध्ये देखील कमालीची बॅटिंग आणि या मॅच मध्ये देखील फॉर्म कॅरी ऑन करत असताना आजच्या दिवसामध्ये 4 धावसंख्येनं धावसंख्येचा काउंट ओपन 43चा पाठलाग करत असताना स्वागत केलं केतन या गोलंदाजाचं आणि पिंपळी संघाचं 43 वाचवत असताना इरादे स्पष्ट केलेत. दुसरा बॉल घेऊन तयार. पुन्हा फुलटॉस बॉल. बॉल थांबणार नाहीये. समालोचन कक्षेला सलामी देणारा येतोय. दिस इज हाय अँड हँडसम ग्लोरियस ब्युटिफुल षटकार. एक कारनामा क्रिकेटच्या पटलावरती अशा पद्धतीने करा की तिथे सातत्याने तुमचा उल्लेख सातत्याने प्रत्येक समालोचकाच्या माध्यमातून केला जाईल. याच खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग क्लासिकल त्यानंतर आक्रमक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये केल्यात आणि या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीने फॉर्म कॅरी ऑन करत असताना चुकी केली गोलंदाजानं आणि त्याचा फायदा घेतला बॅट्समननं. ह्या विकेटचा आपण विचार केल्यानंतर खऱ्या अर्थानं बॅटिंगसाठी खूप उपयुक्त पिच आहे. परंतु याच पिच वरती याच विकेट वरती खूप सारा मेडन षटक देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. त्यामुळे आपल्या लाईन लेंथ वरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे गोलंदाजाला. 2 बॉल 10. तिसरा बॉल आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर बॉल. अंपायर डिसिजन इट इज वाईट. वाईटच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती 43 करायच्यात. 2 बॉल मध्ये काय मजबूत सुरुवात केली आहे. टीट फॉर टॅच जशाच तसं उत्तर दिलंय मैदानाच्या आतमध्ये टीम वरोसे या संघानं.
सुबोध एक्सपेक्टर या टीम मध्ये सर्वात महत्वाचा खेळाडू. जाणता राजा पिंपलोली संघासाठी तारणहार. हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याला पाठवला पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क. इट इज बिग 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 हिट षटकार. तीन बॉल मध्ये धावा जमवल्या. तब्बल सुबोधच्या बॅट मधून धावा आल्या 16. एक अतिरिक्त धाव 17 धावा धाव फलकावरती. परंतु चिमणात कधी हार म्हणू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीनं आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. विजयाचं अंतर अजूनही लांब आहे. त्यामुळे थांबवण्याचा प्रयत्न आणि मानस आणि ते कष्ट प्रामाणिकपणे मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. जाणता राजा पिंपोली या संघाला 3 बॉल 17 इरादे स्पष्ट केलेत. आक्रमक रूप धारण केलंय. सुबोध या बॅटरनं पुन्हा एकदा गुरखा टेक तमाशा देख बॉल पाठवला पुन्हा एकदा थर्ड मॅन झोन मध्ये. हा तो उत्तुंग असा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कमाल बॅकफूट वरती नेऊन ठेवलाय. ते जाणता राजा पिंपळेली टीमला बॅट्समन सुबोधनं, मी मगाशीच म्हटलं एक्स फॅक्टर या मॅच मधील सुबोध ऑन स्ट्राईक. यावेळी देखील मोठा फटका खेचायचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज थोडस बंबल पाहायला मिळते फ्लॅशलिपच्या क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत सिंगल मध्ये मानेल समाधान सुबोध आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धाबा धाव फलकावरती 24. निश्चयाचा श्वास घेईल गोलंदाज. मागील 4 बॉलचा विचार केला तर मोठे फटके येत होते सातत्यानं, आणि या बॉलवरती सिंगल गेल्यानंतर काहीसा निश्चयाचा श्वास. 5 बॉल धाबा धाव फलकावरती 24. 24 रन्स ऑफ स्कोर कार्ड विदाउट लॉस. मजबूत सुरुवात. 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19ची अजूनही गरज आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. P1चा षटक लोवर फुलटॉस क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा अखेर बॉल चाललाय पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्लिअर करून 4 धावन करीत आहे तो हा देखील चौकार. तब्बल पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या त्या भरोसे टीमनं जाणता राजा पिंपळोली संघाच्या विरोधात 43 धावसंख्या मिळवत असताना धावा जमवल्या त्या पहिल्या षटकात तब्बल 28. येणारे 12 बॉल समीकरण 15 या धावसंख्येचं. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न सोडणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच प्रयत्न सोडत नाहीत. हा क्रिकेट मधील इतिहास आहे. प्रयत्न करावे लागतील.
मागील मॅच मध्ये 7 धावा हव्या होत्या 12 बॉल मध्ये आणि तिथे मात्र मेडन षटक अभिजितनं हाताळलं होतं टीम गणेगाव संघाच्या वतीनं, पण तो क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आत चालू आहे. सावधान पावित्र सन्मानजनक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हलक्यात आणि हळूवार पद्धतीनं बॉल 30 सर्कलला क्लिअर केला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र मिळवली एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या एकीने पुढे जाईल. धाव फलकावरती 29च्या घरात 14ची अजूनही गरजे. नेक्स्ट मॅच चला बीड आणि धामोते दोन्ही टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आवर्जून विनंती आपण नाणेफेकीसाठी या. बारा बॉल 15ची गरज. रोशन मागील मॅच मध्ये निर्णायक षटक फेकलं होतं या खेळाडून आणि आपल्या टीमला कमबॅक करून दिलं होतं. या मॅच मध्ये देखील तशीच अपेक्षा, कारनामा करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती कमबॅक करावाच लागतो. 11 बॉल बाकी. स्लॉट मध्ये बॉल थांबणार नाही या मैदानाच्या आतमध्ये. बॉल चालला स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह, सीमा पार षटकार. लक्ष छोटं नव्हतं, लक्ष मोठंही नव्हतं, परंतु त्या लक्ष्याला अतिशय छोटं करण्याचं काम वरोसे संघाच्या वतीनं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नेक्स्ट बॉल रोशन, फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा बॉल थांबणार नाहीये, पाठवलाय काउ कॉर्नरच्या दिशेनं होतोय ब्लास्ट, सीमा पार षटकार. एकतर्फी सामना आपल्या बाजूने झुकवत असताना वरोसे संघ फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चुकी. एक कंप्लीट विजयी धाव मिळवणार का इथे, थांबवलंय स्वतःला आणि इथे मात्र मिळेल एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 42 अंकावरती स्कोर आर लेवल. दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित आहे. चला आपण टॉस करून घ्या, आयोजकांना सूचना येते. सामना मात्र आपण स्पीडअप करून घ्या. नेक्स्ट मॅच क्रिकेटच्या पटलावरती भीड आणि त्यांच्या विरोधामध्ये धामोते. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल आयोजकांच्या वतीनं. 7 बॉल 1ची अजूनही गरज. स्कोर आर लेबल. हाफ ट्रॅकर बॉल. फटका व्यवस्थित बॅटवरती नाहीये, परंतु नो मॅन्स लँड रिजन मध्ये बॉल एक टप्पा झेप घेत जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सामना जिंकला अगदी सहज रित्या तो टीम वरोसे संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. अंतिम आजच्या दिवसाच्या अंतिम फेरीमध्ये दखल मारली ती वरोसे टीमनं आणि हार्ड लक टीम पिंपळवली. चांगला खेळ तुम्ही देखील केलात. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये भीड आणि त्यांच्या विरोधामध्ये जशी मॅचला सुरुवात. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा स्वर्गीय मंगेश स्मृती चषक 2024. मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल अंथवट गावचा गोड आवाज अर्थात